जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याला पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. आज तुमच्या हातात मोबाईल, कॉम्प्युटर, जगाच्या पाठीवर आज मोठ्या प्रमाणात भारताचा जो ब्रेन असेल, जिथं आपण मोदीजी जातात आणि तिथं मोदीचे नारे लावतात त्या देशामध्ये, ते सगळे राजीव गांधींचं देण आहे की तिथं या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या देशातला ब्रेन जगाच्या पाठीवर गेला आणि भारताला 21वी शताब्दीकडे नेण्याचं जे स्वप्न होतं आज आपण सगळेजण भारतरत्न देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधींच्या जयंती निमित्तानं आणि तो मुंबईतच आपण जो मोठ्या प्रमाणात साजरा करतो, कारण की राजीवचा जन्म हा मुंबईत झालेला आहे आणि म्हणून याचं एक आगळं वेगळं एक महत्त्व या कार्यक्रमाचं आहे. आणि म्हणून या दिवसाला आपण सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा आणि या कार्यक्रमाला आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब त्यांनी आवर्जून उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून पहिले आपल्या खरगे साहेबांचं जोरात स्वागत करा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला राष्ट्रीय नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांचंही टाळ्या वाजून आपण जोराने स्वागत करावं. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे तेही या ठिकाणी मार्गदर्शन करून गेलेले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे प्रभारी आदरणीय रमेश शनिथलाजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या विधिमंडळ पक्षाचे नेते आणि आताच त्यांचं परवा CWC मध्ये ते सन्माननीय सदस्य झाले ते आदरणीय बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालं, ज्यांचं प्रेम सातत्यानं आपल्या महाराष्ट्रावर आहे. दिल्लीत असतील पण त्यांचं लक्ष आपल्या महाराष्ट्रावर राहतात. ते आदरणीय AICCचे महासचिव आदरणीय मुकुल वासनिकजी, आदरणीय आपल्यावर त्यांचा सातत्यानं आशीर्वाद राहतात ते राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले दुसरे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय CWCचे सन्माननीय सदस्य आणि खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, आदरणीय नासिर भाई ते पण AICCचे सन्मानित सदस्य खासदार नासिर भाई, आदरणीय दुसरे आपले महाराष्ट्राचे पुन्हा त्यांना आपण दिल्लीला पाठवलं ते वर्किंग कमिटीचे सन्माननीय सदस्य नसीम भाई, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय तुषार गांधी साहेब, आपल्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलकाताई लांबा, आदरणीय सगळे खासदार महोदय, सगळेच आदरणीय सन्माननीय आमदार, सगळेच आदरणीय वर्षाताई, आपल्या गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष, उपस्थित सगळे मोठ्या संख्येने आलेले माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू. खरं तर आज अपन एकीकडे सद्भावना दिवस साजरा करतो है, जहाँ राजीव गांधी जी होगा कि इस सभा में मैं अपने प्रधानमंत्री को नसीब वाले कहता हूँ, पर आप सोचिएगा कि कितना बड़ा नसीब लेके वो आए हैं कि नेहरू जी से लेके राजीव जी के बनाए देश की हर एक चीज बेचने के लिए उनको मिल गई. नेहरू जी ने बनाए हुए उद्योग उन्होंने अपने दोस्तों में बांट दिए खैरात के रूप में. राजीव जी ने जो टेलीकॉम रेवोल्यूशन किया और गांव-गांव तक टेलीकॉम को पहुंचाया, उस BSNL को दबोचकर
उनके जो आका है, जिन्होंने अभी अभी अपने बेटे की शादी बड़ी धामधूम से अपने ही पैसे से करवाई, उनको उनकी कंपनी को बढ़ावा देने के लिए उन्होंने BSNL को दबोच के रख दिया। ये हर चीज करने के लिए उन्होंने कहीं ना कहीं पंडित जवाहरलाल नेहरू से लेके आज तक की जो चीजें इस राष्ट्र के निर्माण के लिए बनाई गई, उसके ऊपर से ही अपना सब जो ये विकास का नाटक रचा है वो उन्होंने रचाया है। मुझे लगता है कि कहीं ना कहीं वो आज अपने दिल में तो उपकार मानते ही होंगे राजीव जी का भी, कि मेरी दुकान चलाने में आपने मुझे मेरी मदद कर दी। ये बोलना जरूरी है, बिल्कुल बिल्कुल, क्योंकि हमारी जो धरोहर है उसको हमें खोना नहीं चाहिए, भुलाना नहीं चाहिए। आज सुबह मैं यशवंतराव चौहान ऑडिटोरियम में नाटक देखने गया था, मुझे निमंत्रित किया गया था, गांधी क्यों मरता नहीं। वो नाटक बापू की हत्या और उसके बाद उस विचार की हत्या करने के लिए जो आज हत्यारी राजनीति हमारे ऊपर सत्ता पे हावी है, उसके बारे में था। तब मुझे ये एक सोच मेरे दिमाग में आई कि जो गांधी विचार है, जो गांधी कार्य है और जो गांधी की आस्था है इस मुल्क में, उसके कारण सत्ता पे आज जो खूनी विचारधारा हावी है उसको कितना डर लगता है, और उसी के कारण एक नहीं 3 गांधियों की हत्या की गई। तो उस नाटक का नाम था गांधी क्यों मरते नहीं, और मैंने कहा कि गांधी इसलिए मरते नहीं कि जो गांधी है उसको मारना पड़ता है। इस मुल्क की तारीख इसकी गवाह है कि हमेशा जो गांधी बना उसको मारा गया। ये हमारी गर्वान्वित धरोहर है, इसे हमें भूलना नहीं चाहिए। इस मुल्क को जब जब जरूरत पड़ेगी तब तक जो गांधी विचार है वही उसके काम आएगा, और जब जब वो गांधी विचार इस मुल्क को आबाद करेगा तब तक उस मुल्क के दुश्मन उस विचार के नाम वाले को मारते रहेंगे। ये हमारा बदनसीब, ये हमने सबने समझना चाहिए, ये बहुत जरूरी है, क्योंकि ये मुल्क की नींव गांधी है। गांधी नाम नहीं, गांधी विचार, और वो गांधी विचार हम सबकी धरोहर है। हमने सबने इसका, आपने आज एक शपथ ली है। ये शपथ ऐसे ही हॉल में बैठ के हाथ उठा करके लेने की नहीं है। ये शपथ हमारे मुल्क की वफादारी की शपथ है, ये याद रखना चाहिए। बहुत बहुत शुक्रिया। काम करना चाहिए, इसके बारे में राजीव गांधी सोचे। मैं जब राष्ट्रीय युवक कांग्रेस के अध्यक्ष था, राजीव जी ने मुझसे बनाया था। उस समय उन्होंने हमारे युवक कांग्रेस के सम्मेलन में एक बात बताया, अभी भी मेरे मन में है। We Indians missed the industrial revolution of the 18th century. We could not miss the technological revolution which is going to happen in the 21st century. हम जब गुलाम थे तब हमको इंडस्ट्रियल रेवोल्यूशन का फायदा हम लोगों को नहीं मिला है। 21वीं शताब्दी में जो टेक्नोलॉजिकल रेवोल्यूशन होने वाले हैं वो हमको मिस करना नहीं चाहिए, उसके लिए हमको तैयारी करना चाहिए। अजून राजूजी समजा काही दिवस आपल्यामध्ये राहिले असते तर जे महासत्ताक बनण्याचं स्वप्न आपण बघतोय ते राजूजीच्या काळातच आपला देश महासत्ताक झाला असता, हे तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही। आणि म्हणून अशा महान व्यक्तीचं, भारतरत्न राजीव गांधींचा जन्मदिवस हा मोठ्या प्रमाणात आपण मुंबईमध्ये साजरा करायचा निर्णय केला आणि तो दिवस आज उजळला। आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त मार्गदर्शन करता, कारण की आपल्याला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। पण ज्याचा उल्लेख मगाशी आपले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी केलं की बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा एकीकडे आपण सद्भावना दिवस साजरा करतोय आणि एकीकडे 3 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर
एका RSSच्या शाळेमध्ये या पद्धतीचा त्या लहान मुलीवर अत्याचार तो आज नाही तर त्याला घटना जेव्हा पुढे येते तर ती 13 तारखेपासून ती घटना चाललेली आहे. 15 ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरमध्ये गेले. नगरपालिकेच्या इमारतीचं काही नूतनीकरण झालं त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले. तिथं कुजबूज असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आखरी या मुख्यमंत्र्यावर दबाव कोणाचा होता? आपला मुख्यमंत्री राज्याचा हा फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करतो काय? असे सगळे प्रश्न आता उद्भवलेले आहेत. जनताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता रस्त्यावर यायला लागलेली आहे. कारण की एकीकडे आम्ही अनेकदा विधानसभेतही महाराष्ट्रामधल्या लाखो मुली लाखो महिला गायब झाल्या ते सरकारला अनेकदा प्रश्न विचारले पण सरकार उत्तर देत नाही. पण आता ही बदलापूरची घटना जी ऐरणीवर आलेली आहे या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी पडेल आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा एक मोठं करू. या सरकारला तर वटणीवर आणूच पण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये या पद्धतीचे आमच्या मुलींवर आमच्या भगिनीवर अत्याचार होणार नाही अशा पद्धतीची अदल या सरकारला आणि प्रशासनाला घडवण्याचा एक संकल्प कारण की आजचा दिवस संकल्प दिवस आहे आणि म्हणून असा एक संकल्प आपण आजच्या दिवशी घेऊ. मगाशी मी फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकत होतो. आमच्या सुप्रिया ताई आणि उद्धव साहेबांनी काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर ते म्हणतात की राजकारण करतात. म्हणजे याला राजकारण करायची भूमिका नाही. जे झालं त्यांनी मान्य करावं पण अनेकदा या घटना ज्या सातत्यानं महाराष्ट्रात होतात आहेत त्या घटनेबद्दलची साधी खंत सुद्धा त्या लोकांना नाही आणि सत्तेसाठी जगणारी ही पिलावळ जी महाराष्ट्रामध्ये आहे तिला आता इथं आम्ही म्हणत होतो मगाशी आगे बढो पिछे बढो हे इथं आगे बढो करण्यापेक्षा आता ही नालायक सरकार जी महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट सरकार आहे महिलावर अत्याचार करून घेणारी सरकार आहे या सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी ताकद तिकडे खर्च करण्याचा संकल्प आज आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की राजूजीच्या सद्भावना दिवसाच्या निमित्तानं या सद्भावना कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सर्वत्र सद्भावना आपण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करू. आणि उद्या आपल्या सगळ्या महिला खासदार महिला आमदार आणि अलका लांबाजी आणि महिला काँग्रेसच्या आमच्या संध्या सवालाखीताई यांची सगळी टीम बदलापूरमध्ये सकाळी त्यांनी जावं इथली सगळी पाहणी करावी आणि संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची धग आता पेटलीच पाहिजे. या अत्याचाराच्या विरोधात ती धग पेटलीच पाहिजे. या पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी करावी असं आव्हान मी सुद्धा या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा आमच्या विशेष करून आपले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे पवार साहेबांचे आभार व्यक्त करतो. उद्धवजींचा आभार करतो आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्वांना विनंती करतो की नुकतेच 2 सर्वोच्च आपली CWC हा उत्साह दाखवतो आहे की महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा निवडून खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीचा सद्भावना दिवस जो आहे तो साजरा करणार आहे. सन्माननीय खासदार सामनाचे संपादक शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊतजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा खूप स्वागत करतो. विनंती करतो की संजय राऊत साहेबांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. माझी सर्वांना विनंती आहे आपण बसून घ्यावं. माझी सर्वांना विनंती आहे आपण बसून घ्यावं. फोटोग्राफरचा पण विनंती आहे की आपण मागे प्रेक्षकांना दिसलं पाहिजे. आमच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण फोटो काढावे अशी आपल्याला विनंती करतो. पवार साहेब येतपर्यंत सन्माननीय चंद्रकांत हंटोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला थोडक्यात संबोधित करावं.